नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? माईक ऑन करा. चला कॅमेरे मस्त ऑन आहे. करा पटापट. छान. व्हेरी मस्त. गुड. खूप छान. हीच एनर्जी खूप पाहिजे छान. आपल्याला क्लासमध्ये. हीच एनर्जी हवी आहे क्लासमध्ये. येस, व्हेरी गुड. चला, आज आपल्याला बघायचं आहे. काय बघायचं आहे कोण सांगतंय? आज आपण रेकी शिकणार आहोत. आजपासून आपली रेकीला सुरुवात होते आहे. ओके, मी स्क्रीन शेअर करते आहे. सर्वांचे माईक म्यूट करते आहे आता. ओके, येस. स्क्रीन शेअर झाली असेल तर मला थंब दाखवा. आणि माझा आवाज प्रॉपर येत असेल तरी थंब दाखवा. आवाज ओके आहे सगळ्यांना आणि स्क्रीन शेअर झाली आहे. ओके, येस. चला, आज आपण बघणार आहोत रेकी. तर रेकीमध्ये आपण काय बघणार आहोत हे आज आपल्याला पहिले बघायचं आहे. का रेकीचा सिलेबस काय राहणार आहे. आपण हे जो आपण 5 दिवसाचा जो आपला कोर्स आहे त्याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत हे आज आपण बघणार आहोत. हा रेकीचा पूर्ण कंप्लीट कोर्स मी तुम्हाला देते आहे. असं नाही का याच्यातलं कुठला टॉपिक राहणार आहे का काय, असं कुठलंच नाही आहे. हा पूर्ण कंप्लीट कोर्स तुमचा इथे कंप्लीट होतो आहे. ओके, आता त्याच्यातलं सगळ्यात पहिले आपण शिकणार आहोत का अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, रेकी म्हणजे काय, व्हॉट इज रेकी, बेनिफिट ऑफ रेकी, रेकीचे बेनिफिट काय आहे, रेकीचा इतिहास आपण बघणार आहोत, रेकीचे 5 तत्व जी आहेत ती आपण बघणार आहोत. रेकी एक उपचारक पद्धत आहे, रेकी हिलिंग आहे ते आपण बघणार आहोत. दिव्य रेकीचे एनर्जी ऍक्टिव्हेशन देखील आपण बघणार आहोत. 7 चक्र, 7 चक्राच्या जागा कुठे आहेत, त्यांचे कलर्स कुठे आहेत, कोणते कलर्स आहेत, आपल्या शरीरात त्यांच्या जागा कुठे आहेत, त्यांचं काय महत्व आहे, ते जर बॅलन्स राहिले तर काय होतं, इम्बॅलन्स झाले तर काय होतं. ओके, आणि त्यांचे जे बीज मंत्र आहे त्याचं मेडिटेशन आपण छान पद्धतीने सर्व डिटेल्स मध्ये 7 चक्राचं बघणार आहोत. औरा म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. औरा क्लीन कसा करायचा, त्याला चार्ज कसा करायचा हे देखील आपण बघणार आहोत. अन्न पाणी चार्ज कसं करायचं आहे हे देखील बघणार आहोत. ची बॉल, एनर्जी बॉल म्हणजे काय हे देखील आपण बघणार आहोत. आणि रेकीचा सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे शक्तिपात. रेकीचा शक्तिपात जो आहे, शक्तिपात, अटुनमेंट, दीक्षाविधी, हे 3 शब्द त्याला वापरले जातात. तिघं मिळून एकच असतं का त्याचं अटुनमेंट म्हणतो किंवा शक्तिपात म्हणतो आपण त्याला. तर ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही हा सर्व सिलेबस शिकल्या पण जर रेकीचं हे अटुनमेंट जर तुम्ही घेतलेलं नसेल तर त्याचा तुम्हाला उपयोग होणार नाही. ओके, तर त्यासाठी तुम्हाला हे अटुनमेंट घेणं महत्वाचं आहे. ओके, त्याच्यानंतर रेकीच्या ज्या लेवल्स आहेत त्या किती असतात. रेकी लेवल 1 ही तुमची इथे पूर्ण कंप्लीट कोर्स होतो आहे. रेकी लेवल 2, 3 आणि 4, रेकी लेवल 4 लाच मास्टर लेवल असं म्हटलं जातं. आणि त्याच्या पुढची लेवल असते ती आहे ग्रँड मास्टर, प्राईम मास्टर. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. आता आपण रेकीला सुरुवात करतो आहे. तर आज आपण त्यातला सर्वात पहिला टॉपिक घेणार आहोत तो म्हणजे सबकॉन्शियस माइंड. आपलं सबकॉन्शियस माइंड मध्ये आपण अफर्मेशन हा टॉपिक आज कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर अफर्मेशनला ना म्हणजे सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करण्यासाठी 3 प्रकारे केलं जातं. एक तर सर्वात पहिला आहे अफर्मेशन, दुसरं आहे व्हिज्युअलायझेशन आणि तिसरं आहे मेडिटेशन. मग आज आपण बघणार आहोत सर्वात पहिले अफर्मेशन. का अफर्मेशन काय काम करतात हे आपल्याला बघायचं आहे. तर अफर्मेशन म्हणजे काय आधी हे मी तुम्हाला सांगते. एक पॉझिटिव्ह गोष्ट का ती आपण असं समजायचं का ती कंप्लीट झालेली आहे. असं का जसं बघा एखाद्या व्यक्तीवर खूप लोन आहे, पैशांचं खूप कर्ज आहे, तर त्या व्यक्तीने काय अफर्मेशन म्हणायचे आहे का मी आर्थिक दृष्ट्या समृद्ध आहे. अशी अफर्मेशन त्याने घ्यायची आहे. स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि ते म्हणायचं आहे का मी शलाका आर्थिक दृष्ट्या समृद्ध आहे. ओके, या पद्धतीने होते. आता अफर्मेशन तुम्हाला करण्यासाठी एक ऍक्टिव्हिटी आहे का आपला जो मोबाईल आहे याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या आवाजामध्ये आपली जी ही अफर्मेशन आहे ती रेकॉर्ड करायची आहे आपल्याला.
3 वेळा बोलायचं आहे. आता जसं का मी आता जे कर्जाचं उदाहरण घेतलं त्याच्यावरून तुम्हाला सांगते का जसं मी शलाका आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे. मी शलाका आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे. असं आपल्याला 3 वेळा रेकॉर्ड करायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये आपल्या स्वतःच्या आवाजात. आणि ते आपल्याला रात्री झोपताना ऐकायचं आहे. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर आपल्याला पहिले ते ऐकायचं आहे. ओके, येतंय लक्षात? आता ह्या ज्या अफर्मेशन आहे एखाद्याची आरोग्य संबंधी असेल बघा, का एखाद्याचं आरोग्याच्या तक्रारी असतील एखाद्या व्यक्तीला, तर त्यावेळेला आपण काय म्हणणार आहोत का त्याचा डायबिटीज जाऊ दे, त्या व्यक्तीचा बीपी चांगला होऊन जाऊ दे, असं आपल्याला बोलायचं राहत नाही. तर त्यावेळेला आपल्याला काय बोलायचं राहतं, मी शलाका आरोग्य संपन्न झालेली आहे. मी शलाका मला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. मी शलाका स्वस्त मस्त जबरदस्त आहे. यातलं तुम्ही कुठलं पण चॉईस करू शकता. ह्या टाईप मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचं आहे. बीपी गेला आहे, शुगर कंट्रोल मध्ये आहे, असे शब्द तिथे वापरायचे नाही आहेत आपल्याला. ओके, त्याच्यानंतर आता ह्या ज्या अफर्मेशन आहेत तर ह्या खूप टाईपच्या राहतात कारण प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स हे वेगवेगळे आहे. मी तुम्हाला आता इथे एक दोनच उदाहरण देऊन सांगितलेले आहे. तर याचे जे प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स आहे हे वेगवेगळे आहे. त्याच्यानुसार मी एक एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो युट्यूबला टाकलेला आहे आपला. तर त्याच्यामध्ये मी सर्व अफर्मेशन त्याच्यात मराठीत सांगितलेले आहे का जसं आपल्या मुलांचं लग्न जमत नसेल तर तुम्ही तिथे काय अफर्मेशन देऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मनासारखा जॉब हवा आहे, जॉबमध्ये इन्क्रीमेंट हवा आहे, तर त्यावेळेला तुम्ही काय अफर्मेशन देऊ शकतात. तुम्हाला एक छानसं बाळ हवं आहे, चांगली स्वस्त संतती हवी असेल, तर त्यावेळेला काय अफर्मेशन देऊ शकतात. अशा भरपूर प्रकारच्या आणि तुमच्याकडे हे सगळं आहे समजा, तर मग एक आपली हॅप्पी फॅमिली, एक आनंदी फॅमिली राहण्यासाठी आपण काय करू शकतो, मुलांच्या अभ्यासासाठी या टाईपचे मी बरेच त्याच्यात व्हिडिओमध्ये केलेले आहे. मराठीत आहे. मी आज ग्रुपवर तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करेल, तुम्ही बघा आणि तुम्हाला जी योग्य वाटेल त्यातून तुम्ही लिहून घ्या. त्याच्याने काय होणार आहे, तुमची वाक्यरचना ही प्रॉपर राहणार आहे. चुकीचा निगेटिव्ह शब्द तिथे येणार नाही आहे. ओके, क्लिअर आहे? इथपर्यंत येतं लक्षात? त्याच्यानंतर दुसरं जे आहे अफर्मेशनचं ते आहे येल्लो बुक. येल्लो बुक आणि मी तुम्हाला दाखवते माझी एकच मिनिट. हे बघा, अशी येल्लो कलरच्या पेजेसची बुक घ्यायची आहे आपल्याला. ही माझी बुक आहे, येल्लो बुक घ्यायची आहे. ही वर तुम्हाला मिळून जाते. अमेझॉन वरून तुम्ही मागवू शकतात. येल्लो कलरचे पेजेस असतात, लाइनिंगचे असतील प्लेन असतील तो काही विषय नाहीये, तुम्हाला जे मिळालं ते घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे का अमेझॉन वरती 350 ते 400 रुपयाचे आहे. आणि जर आपण स्टेशनरी वाल्याकडनं हे जे कोरे पेजेस घेतले येल्लो कलरचे आणि त्याला स्पायरल बाइंडिंग करून घेतली तर 100 ते 150 रुपयात तुमची छानपैकी एक नोटबुक तयार होते. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला येलो कलरचे पेजेस आणि त्याच्यावर रेड कलरच्या पेनाने आपल्याला आपली अफर्मेशन लिहायची आहे. ज्या अफर्मेशन आता मी तुम्हाला सांगितल्या त्या तर एका दिवसाला म्हणजे 21 वेळा लिहायची आहे. एका दिवसाला अफर्मेशन 21 वेळा लिहायची आहे आणि 11 दिवस आपल्याला 11 वेळा लिहायची आहे आणि 21 दिवस आपल्याला कंटिन्यू करायचे आहे. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? आता आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे व्हिज्युअलायझेशन. पुढचा पार्ट बघायचा आहे तो आहे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन मध्ये काय होतं क बघा, मला एक सगळ्यांनी सांगा का शिवाजी महाराज जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या आई त्यांना कोणत्या नावाने आवाज देत होत्या? कोण सांगेल? स्पृहा मॅडम बोला. एक मिनिट, मी माईक ऑन केले बंद केलेले होते आता बोला बरं.
माईक ऑन करा. राजे. राजे बाळराजे. म्हणायची मॅडम. येस. बाळराजे. येस, बाळराजे म्हणायचे. म्हणजे त्यांच्या आईंनी राजे जेव्हा लहान होते तेव्हाच त्यांच्यासाठी व्हिज्युअलाइज केलेलं होतं का? तर हे राजे बनणार आहे आणि त्या कंटिन्यू राजे राजे राजेच त्यांना आवाज देत होत्या. आणि ते खरंच आपल्या मन त्यांच्यामुळे खरंच आपल्याला पूर्ण आपल्या महाराष्ट्राला, भारताला एक इतके पराक्रमी राजे मिळालेले आहेत. मग आणि आपण काय करतो आहे? आपल्या मुलांना काय म्हणतो आहे? चिंटू, मिंटू, पिल्लू अशा पद्धतीने आपण आवाज देतो आहे. देतोय का नाही? आणि हो अजून एक देतो. तुम्हाला एक सांगते का, व्हिज्युअलायझेशन मध्ये इतकी पॉवर आहे ना का, जसं तुम्ही बघा, शेतकऱ्याचं एकदम छानसं पक्क उदाहरण आहे. शेतकरी काय करतो, सगळ्यात पहिले व्हिज्युअलाइज करतो का त्याला ह्या वर्षी कोणतं पीक घ्यायचं आहे. त्याचं तो फिक्स करून घेतो. जर त्याने ठरवलं आहे मला गव्हाचं पीक घ्यायचं आहे, तर तिथे तो हरभऱ्याची पेरणी करेल का? नाही, तिथे तो गव्हाच्याच बियाण्याची पेरणी करेल. आणि मग गव्हाची पेरणी करेल आणि मग त्याच्या आजूबाजूला जे रानटी गवत उगतं, छोटे छोटे गवत उगतात, ते वेळीच काढून टाकेल का माझ्या गव्हालाच पूर्ण खत पाणी गेलं पाहिजे, बाकीचं रानटी गवत तिथे वाढायला नको. आणि मग त्यानंतर तो त्याला जे हवं ते पीक तो घेत असतो. मग आपण तसं करतो का? आपण एक ठरवलेली गोष्ट आहे आणि आपल्या मनामध्ये जे निगेटिव्ह विचार येतात, जसं त्याचं ते गवत असतं तो उपटून टाकतो वेळीच, तसं आपण आपल्या मनातले निगेटिव्ह विचार काढतो का? असं होणार आहे का? असं असतं का कधी? अशी कोणती एनर्जी असते का? असं आपण निगेटिव्ह विचारांमध्ये राहतो आणि ते वेळच्या वेळी आपण काढतो का? हे बघायचं आहे. शेतकरी इतका परफेक्ट आहे याच्यासाठी उदाहरण तुम्हाला, का त्याला जे हवं आहे तेच तो त्याची पेरणी करतो आणि तेच पीक तो घेत असतो. ओके. त्याच्यानंतर बघा का, आपण असं म्हणू शकतो का शब्द ही ब्रह्मांड आहे. आपले जे शब्द आहे ते ब्रह्मांडाचं काम करतात. आपण कालच त्याचं प्रॅक्टिकल पण बघितलेलं आहे. तर त्याच पद्धतीने बघा, एखादी लहान बाळ जेव्हा चालायला लागतं, ते छोटं छोटं बाळ चालतं आहे, थोडं पडतं आहे, थोडं बॅलन्स करायचा प्रयत्न करतं आहे आणि त्याची आई किंवा आजी जर बसलेली असेल तर त्याला आधीच म्हणतं, अरे बाळा हळूहळू तू पडशील 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 पडशील. आणि तो नंतर बाळ धपकन पडतं खाली. आणि मग ते नंतर काय म्हणतात, बघ मी बोलली होती ना तू पडशील. मी बोलली होती ना तू पडशील, तर बघ तू पडलाच. म्हणजे बघा शब्दांची पावर. आपण असं नाही म्हणत का अरे बाळा हळूहळू चाल, एका साईडने चाल, पकडून पकडून चाल, तुला जमतंय जमतंय, तू छान करू शकतोय करू शकतोय, ये ये पळ पळ पळ, असं नाही म्हणत आपण. तू पडशील 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 पडशील, बघ पडला, आपण असं बोलतो. म्हणजे बघा आपण किती आपल्या, आणि ह्या गोष्टी आपल्याकडनं कळत न कळत होत असतात. आपलं असं काही असं जाणून बुजून ते बाळ पडलं पाहिजे असं आपल्या मनामध्ये इंटेन्शन नाही राहत, पण ते जाणून बुजून कळत न कळत ह्या गोष्टी होत असतात का आपण शब्दांवर किती लक्ष द्यायला पाहिजे. आता व्हिज्युअलायझेशन जे आहे, येस, त्याचं देखील तुम्ही स्वतः, आता एखाद्याला जॉब हवा आहे, मनासारखा जॉब हवा आहे, मनासारख्या कंपनीत जॉब हवा आहे, तर त्यांनी आतापासूनच त्याचं व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. का तुम्ही त्या तुमच्या ज्या ऑफिसमध्ये आहात त्या ऑफिसला आहात, त्या तुमच्या चेअरवर तुम्ही बसलेले आहात आणि तिथलं काम तुम्ही आनंदाने करत आहात, हे तुम्ही आतापासून व्हिज्युअलाइज करा. बघा ती गोष्ट युनिव्हर्स बरोबर तुमच्यापर्यंत आणणार आहे. मग तुम्ही असं म्हणाल का, नाही हे होईल का, असं कधी शक्य असतं का, असं होतं का? मग ते निगेटिव्ह विचार म्हटलं का ते युनिव्हर्स पण मग थोडं बाजूला सरकतं का, याचा पूर्ण विश्वास बसू दे, मग याच्यावर आपण प्रयत्न करूया. येतंय लक्षात? तर आता आपल्याला एक व्हिज्युअलायझेशनचं छानसं एक मेडिटेशन घ्यायचं आहे. सगळे रेडी आहे? त्या मेडिटेशन मध्ये ना तुम्हाला परफेक्ट कळणार आहे का मला काय म्हणायचं आहे, व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय राहतं नेमकं. ओके, सगळे रेडी आहे? सर्वजण रेडी आहे का? येस. हो. सर्वांनी पाणी पिऊन घ्या. आरामदायी अवस्थेत बसायचं आहे. सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचं आहे. ताठ बसायचं आहे. आरामदायी अवस्थेत बसायचे आहे.
पाठीचा कणा ताठ, पाठीचा कणा ताठ, डोळे हलके बंद करायचे आहे. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्यायचा आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देत आहे. जाणारा प्रत्येक श्वास आपल्या शरीरातून, आपल्या मनातून, आपल्या 7 चक्रातून सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायमस्वरूपी काढून टाकत आहे. कायमस्वरूपी काढून टाकत आहे. बघा, तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचे फूल आहे. अगदी आवडीच्या रंगाचे, आवडीच्या आकाराचे. ते कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं असेल. अगदी तुमच्या आवडीच्या रंगाचे, आवडीच्या आकाराचे, ते कळी स्वरूपात असेल, ते अर्ध उमललेलं असेल किंवा पूर्ण उमललेलं असेल. त्या फुलाकडे बघून खूप प्रसन्न वाटतं आहे. कारण ते फूल जे आपल्याला पहिल्यांदा कोणीतरी प्रेमाने हातात ठेवलेलं होतं. एक सुंदर फूल तुमच्या हातात आहे. तुमच्या आवडीच्या रंगाचं, तुमच्या आवडीच्या आकाराचं. आता त्या फुलाला हळूवार नाकाजवळ न्यायचं आहे. चेहऱ्याजवळ आणायचं आहे. आणि त्या फुलाला सुगंध अनुभवायचा आहे. त्या फुलाचा सुगंध अनुभवायचा आहे. त्या फुलाचा सुगंध अनुभवायचा आहे. हा सुगंध आणि त्याचा आकार आपल्याला खूप प्रसन्नता देत आहे. हा सुगंध आणि त्याचा आकार आपल्याला खूप प्रसन्नता देत आहे. खूप सुंदर स्माईल आणा त्या चेहऱ्यावर. एक दिव्य स्माईल. या फुलामुळे खूप प्रसन्नता आली आहे या चेहऱ्यावर. स्माईल, एक सुंदर स्माईल. स्माईल, एक सुंदर स्माईल. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हळूवार सर्वांनी डोळे उघडायचे आहेत. दोन्ही हात रफ करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. सर्वांनी डोळे उघडायचे आहेत. बघा, कसं वाटलं अनुभव? काही व्हिज्युअलाइज झालं का? कोण सांगेल? छान वाटलं. छान वाटलं मॅडम. येस. नाही, गुलाबाचं फूल तुम्हाला व्हिज्युअलाइज झालं का? हो, झालं. येस, येस. अर्धी उमललेली कळी आणि ती चेहऱ्यावर फिरवलेली आपण अनुभवलं थोडंफार. अरे वा, खूप छान. कोणत्या कलरचं फूल होतं? लाल. येस, येस, व्हेरी गुड. अजून कोणी अनुभवलं? मेसेज करू नका. मेसेज प्लीज करू नका. तुम्ही बोला. तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही, माझ्याशी कनेक्ट होणार नाही, तोपर्यंत मी इथे एकटी बोलत राहू का? आपल्याला 5 दिवस सोबत राहायचं आहे. तुम्हालाही बोलायचं आहे, मी बोलणार आहे, तर ते छान वाटणार आहे. मी एकटीच बोलत राहील तर? ओके. MK मोठे मॅडम बोला. माईक ऑन करा मॅडम आधी. अर्ध उमरलेलं गुलाब दिसलं लाल, ते पण माझ्या गार्डन मधलं. अरे वा, खूप छान. अजून? कस्तुरी मॅडम, तुमच्या चेहऱ्यावर खूप छान स्माईल आलेली आहे. बोला.
छान होता एक्सपिरियन्स आणि लाईक ऍक्च्युअल मध्ये फील झालं. इवन स्मेल पण लाईक रोजचा जाणवला आणि फ्रेश रोज होता एकदम. सो मला लाईक गालावर नाकाच्या तिथे फील पण झालं. येस. मुलगी मॅडम माझा झाला क्लास तिचा करून घेते आता. अच्छा 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 अच्छा. येस येस. तर थँक्यू. येस येस. बघा सगळ्यांना अनुभव आलेला आहे. ओके, आपण पुढे जाऊया कारण सगळ्यांचे अनुभव घेतले तर वेळ खूप जाईल आपला. आपण 2-2, 3-3 अनुभव घेत जाऊ रोजचे. ओके, तर आपल्या हातात खरंच गुलाबाचं ऍक्च्युअल मध्ये फुल होतं का? नव्हतं. आपल्या हातातही नव्हतं, आपल्या डोळ्यासमोर वगैरे काहीच नव्हतं, पण ते आपण व्हिज्युअलाइज केलेलं आहे तिथे. आलं लक्षात? तर ही आहे व्हिज्युअलायझेशनची पॉवर. तुम्हाला जे हवं आहे तुमच्या लाईफमध्ये ते तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. पण नाही हो, आम्ही ते नाही करत. आम्हाला फक्त कोणी विचारलं ना कशा आहात, लगेच आपण सुरू पडतो. नाही हो, हे पावसाचं वातावरण आहे, कंबर दुखते, गुडघे दुखता, बसून बसून पाय दुखता म्हणून थोडे चक्कर मारून येते. लगेच म्हणजे आपण तो पॉइंटच बघत राहतो का कोणी आपल्याला विचारलं पाहिजे. मग आपल्याला आपल्या लाईफमध्ये ते हवं आहे का? जे हवं नाहीये मग ते बोलायचंच कशाला? आपण कालच बघितलं, शब्द ही ब्रह्मांड आहे, मग ते आपण बोलायचंच कशाला? त्यांना छान म्हणा ना, येस मी स्वस्त मस्त जबरदस्त आहे. एक पॉझिटिव्ह एनर्जी ठेवा तुमच्यामध्ये. मी रोज क्लास ऑन झाल्यावर विचारते का कसे आहात, त्याच्यामध्ये तेच आपल्याला युनिव्हर्सला सांगायचं असतं. येस मी स्वस्त मस्त जबरदस्त आहे. उलट हे जर तुम्ही फॉलो कराल ना, तुम्ही रोज बघाल, मला विचारा विचारा कोणीतरी, म्हणजे माझं युनिव्हर्स उत्तर ऐकेल का मी स्वस्त मस्त जबरदस्त आहे. उद्या मला सगळ्यांनी सांगायचं आहे, एक साथ जोरात सांगायचं आहे, येस मॅडम आम्ही स्वस्त मस्त जबरदस्त आहे. ओके, मॅडम तुम्ही कशा आहात? काय? तुम्ही कशा आहात? मी मस्त स्वस्त मस्त जबरदस्त आहे. मी छानच आम्ही आहे. सुद्धा येस तुमच्याकडून एनर्जी मिळाली, आम्ही सुद्धा स्वस्त आणि मस्तच असणार. येस येस येस, तसंच राहायचं आहे. आणि बघा आपण अजून काय करतो माहितीये का, एक चूक, आपल्याला फोनवर किंवा कोणी असं विचारलं का आता याचा अभ्यास कसा चालू आहे, मुलाचा अभ्यास, लगेच चालू करतो. माईक म्यूट ठेवा तुमचे प्लीज. हे बघा आपण रेकी साधक बनतो आहोत, तर आपल्यामुळे कोणालाच त्रास होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. तुम्हाला मी बोलायला चान्स दिला का लगेच म्यूट करून द्यायचं बोलणं झाल्यानंतर. ओके, मी आता सगळ्यांना म्यूट केला आहे, तो ऑन करू नका प्लीज. तर आपण काय करतो बघा, आपल्या मुलांसाठी जरी कोणी विचारलं ना तर लगेच चालू पडतो. अहो तो अभ्यासात खूप हुशार आहे, पण ते मोबाईलमुळे पूर्ण वाया गेलाय. आणि त्याच्या आजी बाबांनी तेवढा लाडवून ठेवलेला आहे, विचारू नका. आणि खूप हट्टी झालेला आहे. नाही तर अभ्यासात खूप हुशार आहे, अभ्यास करेल तर पैकीच्या पैकी मार्क घेऊन येईल. मग आपण असं बोललं पाहिजे का? म्हणजे आपल्याला हे हवं आहे का? जे आपल्याला हवं आहे युनिव्हर्स कडून ते आपण बोलतो का सांगा? नाही आता तो खूप छान अभ्यास करतो, जरी मोबाईल बघतो आहे तरी आता त्याने खूप प्रमाण कमी केलेलं आहे मोबाईल बघायचं. आता तो अभ्यासावर फोकस करतो आहे. त्याचा ह्या वर्षाचा स्कोर खूप छान झालेला आहे. मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षाचा त्याचा अभ्यासाचा स्कोर खूप छान झालेला आहे. तो स्पोर्ट्समध्ये आता इंटरेस्ट घेतो आहे. जरी घेत नाही तरी बोला, युनिव्हर्सला सांगा का मला हे हवं आहे, तेव्हा युनिव्हर्स तुम्हाला देणार आहे. रेकीमध्ये एक सांगू का, इतकी पॉवर आहे ना ही रेकी एनर्जी. अजून तर तुमचं अटुनमेंट झालेलं नाहीये, तेव्हा त्याच्यानंतर आपले सगळे प्रॅक्टिकल्स चालू होतील. तर त्याच्यामध्ये इतकी पॉवर आहे का तुम्ही युनिव्हर्सकडे मागून मागून थकून जाल, पण ती तुम्हाला देता देता थकणार नाही. तुम्ही विचार कराल, एक स्टेज अशी येते आपल्या आयुष्यामध्ये का आता मी युनिव्हर्सकडे मागू काय? माझ्याकडे हेल्थ, आरोग्य, संपत्ती, नातेसंबंध सगळं आलेलं आहे, सगळं माझ्याकडे आहे, आता मी युनिव्हर्सकडे मागू काय, अशी एक वेळ येते. पण फक्त त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, ट्रस्ट ठेवून जर तुम्ही कराल तर तुम्हाला त्याचा खूप छान बेनिफिट होणार आहे. ओके, तर आज आपला जो तिसरा पार्ट आहे सबकॉन्शियस माइंडचा, तो आहे मेडिटेशन. तर आज आपण ते लास्टला मेडिटेशन घेऊया. आता आपण पुढचा टॉपिक कव्हर करूया. ओके, मी स्क्रीन शेअर करते आहे. स्क्रीन शेअर झाली आहे का मला सांगायचं आहे.
आज आपल्याला आता रेकीचा इतिहासही बघायचा आहे. ओके, आज आपल्याला हिस्ट्री ऑफ रेकी, व्हॉट इज रेकी, हे देखील बघणार आहोत. रेकी म्हणजे काय? रेकी म्हणजे युनिव्हर्स लाईफ फोर्स ऑफ एनर्जी, विश्वव्यापी जीवनशक्ती, ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे रेकी. ओके, तर रेकी हा जो शब्द आहे हा जपानी शब्द आहे. याला रे आणि की या दोन शब्दामध्ये विभागलेला आहे. रे म्हणजे काय? ब्रह्मांडीय. आणि की म्हणजे ऊर्जा किंवा शक्ती. तर रेकी म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा किंवा शक्ती. तर रेकी ही जी विद्या आहे ही खरंच जपानची आहे का? मला सांगा बरं. आपण श्रीकृष्णाच्या गोष्टी ऐकलेल्या आहे, काही बुक्स वाचलेले आहेत त्याच्यामध्ये, किंवा सिरियल देखील आपण त्याच्या बघितलेल्या आहेत. तर त्याच्यात एक सांगितलेलं होतं, किंवा तुम्ही सिरियल मध्ये बघितलेलं असेल, की एक कुब्जा नावाची दासी होती. आठवतंय का? कुब्जा नावाची दासी होती, तिच्या पाठीला असं कुबड आलेलं होतं आणि श्रीकृष्ण फक्त त्यांच्या पाठीवरून हात फिरवतात तर लगेच ते कुबड तिथे नाहीसं होतं. तर मग ही जी एनर्जी आहे ही कुठली होती? श्रीकृष्णाच्या हातामध्ये असलेली ही एनर्जी कुठली होती? ओके, त्याच्यानंतर प्रभू श्री रामचंद्र हे ज्या वेळेला वनवासात होते तर त्यावेळेला ते एक दगड होता, शिला म्हणतात त्याला, त्या दगडाला शिलाला त्यांनी स्पर्श केला आणि त्याच्यातून अहिल्या देवी निघाल्या होत्या. तर मग तो जो दगड होता, ती जी शिला होती, त्याला जो स्पर्श केला तो स्पर्श कोणता होता? ही सर्व आपली पहिले भारतीयच विद्या आहे. रेकी म्हणजे ही भारतीय विद्या आहे, पण आपल्या लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मग ते जपानचे लोक शिकले आणि आता आपण त्यांच्याकडनं परत शिकतो. आलंय लक्षात? आपण आता ही त्यांच्याकडनं शिकतो आहे. आता आपल्या भारतामध्ये सनराइज युनिव्हर्सिटीमध्ये रेकी इन MSc हे देखील आता सुरू झालेलं आहे. भारतात कवी कुलगुरू मध्ये योग नॅचरोपॅथी मध्ये सुद्धा रेकी हा सब्जेक्ट आता शिकवला जातो. बाहेरच्या देशांमध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये रेकी हा सब्जेक्ट गेस्ट लेक्चर म्हणून घेतला जातो. बघा आता रेकीचं किती महत्व वाढलेलं आहे. बाहेरच्या देशांमध्ये काय करतात माहितीये का? एखाद्या पेशंटची जर सर्जरी करायची असेल तर त्यावेळेला त्याला अशी पहिले हिलिंग करतात, रेकीची हिलिंग करता आणि त्यानंतर त्याला सर्जरी करत असतात. आणि एखादी पेशंट जर जास्त क्रिटिकल असेल कंडिशन तर त्यावेळेला तिथे डॉक्टर लोक असं ग्रुपने हिलिंग करता, ग्रुपने तिथे प्रेयर करता आणि रेकीची हिलिंग करता त्यांच्यासाठी. आता बघा रेकी व्हॉट इज रेकी, रेकी म्हणजे काय आपण बघितलं. आता रेकीची हिस्ट्री काय आहे ती थोडीशी तुम्हाला जाणून घेणं, माहिती राहणं खूप महत्वाचं आहे. मी सोप्या शब्दात सांगायचा प्रयत्न करते. ओके, तर हे जे आहे लाल ड्रेस मध्ये हे डॉक्टर मिकाऊ उसई आहे. रेकीचे जनक फाउंडर हे आहे डॉक्टर मिकाऊ उसई. ओके, यांनी काय केलं, हे कॉलेजला प्राध्यापक होते आणि त्यांच्याकडे त्यांचा एक विद्यार्थी आला आणि त्याने त्यांना विचारलं का, म्हणे का सर असं काही आहे का आपण मेडिसिन न घेता बरं होऊ शकतो का? मग त्यावेळेला डॉक्टर मिकाऊ उसई खरंच विचार करायला लागले का खरंच असं काही असेल का आपण मेडिसिन न घेता बरं होऊ शकतो का? त्यांनी खूप विचार केला पण त्याचं त्यांना उत्तर मिळालं नाही. मग त्यावेळेला ते त्यांच्या गुरूंकडे गेले आणि त्यांनी त्यांच्या गुरूंना हाच प्रश्न विचारला. मग त्यावेळेला त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं का म्हणे तुम्ही 21 दिवस अन्न पाणी न घेता एखाद्या पहाडावर तपस्या करा, म्हणे तुम्हाला त्याचं उत्तर नक्की मिळेल. मग त्याप्रमाणे डॉक्टर मिकाऊ उसई 21 दिवस जपानच्या माउंट उरुमा या पहाडावर गेले आणि तिथे त्यांनी तपस्या केली. आता 21 दिवस मोजण्यासाठी त्यांनी 21 छोटे छोटे दगड घेतले आणि एक दिवस झाला का एक दगड ते खाली टाकायचे. या पद्धतीने त्यांनी 21 दिवस तिथे अन्न पाणी न घेता तपस्या केली, ध्यान साधना केली. मग त्याच्यानंतर 21व्या दिवशी त्यांचा युनिव्हर्सने शक्तिपात केला. शक्तिपात करताना एक युनिव्हर्स मधून वेगवेगळ्या कलरचे मोठे मोठे बलून्स त्यांच्या क्राऊन चक्राला स्पर्श करत होते आणि त्या प्रत्येक बलूनवर काही सिम्बॉल्स काढलेले होते आणि त्याचा निसर्गाने त्या दिवशी शक्तिपात केलेला होता.
आणि त्यांना आता त्यांनी 21 दिवस अन्न पाणी खाल्लेलं नव्हतं, पण तरी देखील त्यांच्या शरीरावर, त्यांच्या पूर्ण चेहऱ्यावर एकदम तेज येत होतं. त्यांना पूर्ण एनर्जेटिक वाटत होतं. त्यांना त्यांचा शक्तिपात झाला. त्यांना खूप आनंद झाला आणि ते आनंदाच्या भरामध्ये सगळ्यांना सांगण्यासाठी खाली उतरले का आपण सगळ्यांना शेअर करू का माझ्यामध्ये अशी एनर्जी आलेली आहे. मग ते आनंदाने खाली उतरण्यासाठी धावत सुटले. धावताना त्यांच्या पायाला ठेच लागली. त्यांच्या अंगठ्यामधून, पायाच्या अंगठ्यामधून रक्त यायला लागलं. मग त्यावेळेला त्यांनी त्यांचा जो हात आहे तो फक्त त्या रक्त येणाऱ्या अंगठ्यावर त्यांनी दाबून धरलं. एक काही मिनिटामध्येच तिथे रक्त येण्याचंही थांबलं आणि तिथल्या वेदनाही कमी झाल्या. हा होता पहिला त्यांनी स्वतःला केलेली हिलिंग होती ही. मग त्यानंतर ते खाली उतरले. खाली उतरल्यावर त्यांनी एक हॉटेल बघितलं. त्यांना भूक लागलेली होती. त्यांनी त्यांच्या आवडीचा पदार्थ ऑर्डर केला आणि तिथे त्यांना तो पदार्थ वाढण्यासाठी एक 10-12 वर्षाची लहान मुलगी आली. मग त्या लहान मुलीच्या चेहऱ्यावर सूज होती, कारण तिच्या दाताला कीड लागलेली होती. त्यामुळे तिचे गाल सुजले होते आणि तिला त्याच्या खूप वेदना होत होत्या. तिच्या चेहऱ्यावर ते सगळ्या वेदना दिसत होत्या. डॉक्टर मिका उसाईने ते बघितलं आणि त्यानंतर मग ते त्या जे हॉटेल मालक होते त्यांनी त्यांची परमिशन घेतली का मी या मुलीच्या गालाला स्पर्श करू शकतो का. मग त्यावेळेला त्या डॉक्टर मिका उसेनच्या चेहऱ्यावर एवढं तेज आलेलं होतं. ते बघून जे हॉटेल मालक आहे त्यांनी त्यांना परमिशन दिली. मग त्यावेळेला डॉक्टर मिका उसई यांनी त्या लहान मुलीच्या गालाला स्पर्श केला आणि एक काही मिनिटांमध्येच तिच्या गालाची सूजही गेली आणि तिच्या ज्या वेदना होत्या तिथेही तिला खूप आराम मिळाला. ही होती त्यांची दुसरी हिलिंग. ओके. त्याच्यानंतर मग त्यांनी जे ही गरीब लोक आहे त्यांच्यासाठी हिलिंग करणं कंटिन्यू चालू ठेवलं. ते प्रत्येकाला हिलिंग देत होते. एक दिवस काय झालं, काही दिवसांनंतर, काही महिन्यांनंतर डॉक्टर मिका उसई यांना खूप विकनेस जाणवायला लागला. खूप थकल्यासारखं जाणवायला लागलं. मग त्यावेळेला ते त्यांच्या गुरूंकडे गेले का म्हणाले का मी तर सगळ्या गरिबांना चांगलं करतो आहे, मग मला का थकल्यासारखं होतं आहे. मग त्यावेळेला त्यांचे जे गुरु होते तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जे कार्य करत आहात त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी एनर्जी एक्सचेंज घ्यायचं आहे. म्हणजे काहीतरी अमाऊंट घ्यायचे आहे, पैसे घ्यायचे आहे. त्यावेळेला पैसे हे नव्हते चलनामध्ये, तर त्यावेळेला काहीतरी धान्य एकमेकांना एक्सचेंज करायचे का थोड्याफार प्रमाणामध्ये धान्य द्यायचे. मग मग तेव्हापासून डॉक्टर मिका उसाई यांनी थोडंफार प्रमाणामध्ये एनर्जी एक्सचेंज म्हणजे धान्य घ्यायला सुरुवात केली. तर त्यावेळेला त्यांना एनर्जी ही परत जाणवायला लागली. म्हणजे मग रेकीचा रूल काय आहे का रेकीची जी आपण हिलिंग करणार आहोत ती आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट कोणालाच करायची नाहीये. आपल्याला त्याची थोडाफार एनर्जी एक्सचेंज घ्यायचाच आहे. जरी घरचे लोक असतील तरी देखील घ्यायचं आहे. तर एकीचे जी हिलिंग करतो आहोत त्याचा एनर्जी एक्सचेंज कोणाकडनं घ्यायचा नाही. तर बघा, आपले आई वडील आहेत. ओके. त्यांची जबाबदारी आपली आहे. आपले सासू सासरे त्यांची जबाबदारी आपली आहे. आपले मुलं आहेत त्यांची जबाबदारी आपली आहे. आणि आपला जो जोडीदार आहे, नवरा असेल किंवा वाईफ असेल, यांची जबाबदारी आपली आहे. ओके. तर ह्या व्यक्तींची आपण हिलिंगची जी एनर्जी एक्सचेंज आहे तो घेतला नाही तरी देखील चालणार आहे. पण या व्यतिरिक्त जेही लोक असेल त्यांचं सर्वांचं आपल्याला एनर्जी एक्सचेंज हा घ्यायचाच आहे. थोड्याफार प्रमाणात जर नातेवाईक असतील तर तुम्ही बाहेर 100 घेता तर त्यांच्याकडनं 50 घेऊ शकता. ओके. त्याच्यानंतर डॉक्टर हयाशी हे रेकीचे डॉक्टर बिका उसाई हे ग्रँड मास्टर बनले रेकीचे. डॉक्टर हयाशी हे दुसरे ग्रँड मास्टर बनले. डॉक्टर हवाई टकॅटो ह्या स्वतः कॅन्सरच्या 4 स्टेजच्या पेशंट होत्या. पण डॉक्टर मिका उसाईंकडनं त्यांनी हिलिंग घेतल्यामुळे त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. त्या स्वतः रेकीच्या ग्रँड मास्टर बनल्या आणि त्यांनी पूर्ण जगभरामध्ये रेकीचा प्रसार केला. डॉक्टर हवाई टकॅटो. ओके. इथपर्यंत लक्षात आला रेकीचा ही इतिहास? येस, मी सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही समजून घ्या. ओके. आता आपल्याला बघायचं आहे रेकीचे फायदे काय काय आहे. शरीरातील वेदनांमध्ये आराम मिळण्यास मदत करते. जुन्या नकारात्मक भावना आणि त्रास दूर होतो. अंतर्मन शांत आणि स्थिर होते.
शरीरातील ऊर्जा चक्र संतुलित करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. आपली एकाग्रता वाढते व नाती सुधारतात. रेकी ध्यानाच्या माध्यमातून गाढ विश्रांती आणि समाधान मिळते. रेकी मनाला शांतता देते आणि चिंता कमी करते. जर रेकी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हवी असेल तर तुम्हाला हे 5 प्रिन्सिपल दिलेले आहे रेकीचे, ते फॉलो करणं खूप महत्वाचं आहे. जे लोक हे रेकीचे 5 प्रिन्सिपल फॉलो करणार नाही त्यांच्या लाईफमध्ये कधीच रेकी थांबणार नाही. आणि हे प्रिन्सिपल काही खूप कठीण नाहीये. चला आपण ते बघूया काय आहेत. फक्त आजच्या दिवशी मी राग करणार नाही. सोपं आहे का नाही? फक्त आजच्या दिवशी मी राग करणार नाही. सोपं वाटतंय का कठीण वाटतंय? स्माइल येते फक्त चेहऱ्यावर, म्हणजे त्याच्यावरनं समजून घ्या मॅडम काय म्हणायचं आहे ते, हो ना? येस. पण आपल्याला ते करायचं आहे. फक्त आजच्या दिवशी मी राग करणार नाही. त्याचं मी तुम्हाला एक सत्य घटना सांगते. एक 10 ते 12 वर्षाचा मुलगा होता. तो शाळेतून घरी आला आणि तो घरी येण्याच्या आधी त्याच्या आईने एक 300 रुपयाचा कपांचा सेट घेतलेला होता. आणि तो घेतला आणि ती समोर हॉलमध्ये टेबलावर ठेवला आणि ती किचनमध्ये भांडे धुवत होती, वॉश करत होती. मग तो शाळेतून घरी आला आणि त्याने आल्याला बघितलं की आईने काहीतरी घेऊन ठेवलेलं आहे. म्हणून तो धावत गेला आणि ती वस्तू तो बॉक्स त्याने ओपन केला आणि त्याच्यातला कप त्याने बघायला सुरुवात केली. आता कप बघताना तो हातातून सटकला आणि खाली जोरात पडला आणि तो फुटला. आईने किचन मधून, आई तशीच धावत आली, कप फुटल्याचा आवाज आईला किचन मध्ये गेला. आई भांडे धुवत होती. आईच्या हातामध्ये सांडशी होती, पकड माहितीये ना, सांडशी पकड ती होती. तर आई तशीच किचन मधून धावत आली आणि तिने बघितलं आपल्या मुलाच्या हातातून कप खाली फुटलेला आहे. मग त्यावेळेला तिच्या हातात सांडशी होती, ती त्याने जोरात तिने त्याच्या अंगावर मारण्यासारखी भिडकवली. ती त्यावेळेला त्याच्या डोळ्याला लागली आणि तो पोरगा कायमस्वरूपी एका डोळ्याने अधू झालेला आहे. ही सत्य घटना आहे. 300 रुपयाचा कप महत्वाचा होता का आपल्या मुलाचा डोळा महत्वाचा? काय महत्वाचं आहे? त्या वेळापुरता, त्या क्षणापुरता तिने जर रागावर कंट्रोल ठेवला असता तर आज एवढी मोठी घटना घडली असती का? मग सोपं आहे ना राग न करणं? ठरवलं तर आपण नक्की करू शकतो का आजच्या दिवशी मी राग करणार नाही. आजच्या दिवशी मी चिंता करणार नाही. चिंता ही आपल्याला चितेपर्यंत नेत असते. म्हणून आजपासून आपल्याला ठरवायचं आहे का आजच्या दिवशी मी चिंता करणार नाही. आज मी सर्वांसाठी ग्रॅटिट्यूड राहणार आहे, सर्वांचे आशीर्वाद घेणार आहे. ग्रॅटिट्यूड राहणार आहेत म्हणजे काय आहे? आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू बोलायचं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी. बघा आता युनिव्हर्स आहे. आज आईने छान स्वयंपाक केलेला आहे, ओके, आणि भाजी मुलांना खूप आवडली. तर मुलगा आईला म्हणतो का आई आज भाजी खूप छान झालेली आहे. आई लगेच रिप्लाय काय करणार आहे? बेटा अजून देऊ का? म्हणेल का नाही आई? मग त्याच पद्धतीने युनिव्हर्स ही आपली आई आहे. आणि आपण जर तिला म्हटलं ना का आई मी ही कार घेतली आहे, थँक्यू, तर आई आपल्याला काय म्हणेल? बेटा अजून देऊ का? आपण घर घेतलेलं आहे, आपण कोणतीही गोष्ट घेतली का, आपण या छान फॅमिलीमध्ये राहतो आहे, छान घरात राहतो आहे, प्रत्येक गोष्टीसाठी जर आपण थँक्यू म्हटलं तर युनिव्हर्स फक्त आपल्याला म्हणणार आहे बेटा अजून देऊ का तुला मी? आलं का लक्षात? म्हणून आपल्याला आजपासून प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड राहायचं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला थँक्यू म्हणायचंय. मग ती छोटी गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे, सगळ्या गोष्टींसाठी म्हणायचं आहे. त्याच्यानंतर चौथा जो आहे तो आहे आजच्या दिवशी मी जेही काम करेल ते पूर्ण इमानदारीने करेल, ती पूर्ण प्रामाणिकपणे करेल. आणि जे 5वं आहे ते आहे का मी सर्व जीवित प्राणी जे आहे त्यांच्यासाठी प्रेमाची भावना ठेवणार आहे. करू शकतो का नाही आपण एवढं? हे 5 रूल आपण नक्कीच फॉलो करू शकतो आणि ते करायचेच आहेत आपल्याला. ओके,
क्लिअर आहे इथपर्यंत? चला, आज मी तुम्हाला जो पहिला टॉपिक घेतलेला होता अवचेतन मन, त्याच्यामध्ये जो होता का मेडिटेशन, हा एक टॉपिक आपला बाकी आहे, तो आपण आता कंटिन्यू करूया. ओके, तर आता आपण आजपासून रेकीला सुरुवात केलेली आहे. ओके, तर आज आपण रेकीची सुरुवात केलेली आहे. तर आज आपल्याला काय करायचं आहे, आपण कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात केली तर आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घेतो का नाही? आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद घेतो. म्हणून आजपासून आपण रेकीला सुरुवात केली आहे, तर आज आपण आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घेणार आहोत, आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद घेणार आहोत आणि मग आपण सुरुवात करणार आहोत. ओके, आवडेल असं मेडिटेशन करायला सगळ्यांना? येस, मी सर्वांना आता म्यूट करते आहे. कोणीही माईक ऑन करायचे नाही आहे. सर्वांनी पाणी पिऊन घ्या. आरामदायी अवस्थेत बसायचं आहे. जे पण लोक व्हिडिओ बंद करतील, मी व्हिडिओ बंद करते कारण माझं मेडिटेशन घेताना कॉन्सन्ट्रेशन होत नाही. आणि तुम्ही जेही लोक व्हिडिओ बंद करतील त्यांना एनर्जी मिळणार नाही, मग ती माझी जबाबदारी नाही राहणार. तुम्ही क्लास अटेंड केला पण तुम्हाला एनर्जीच नाही मिळाली तर, म्हणून तुम्हाला व्हिडिओ ऑन ठेवणं महत्वाचं आहे. सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचं आहे. ज्यांना चष्मा आहे त्यांनी काढून घ्यायचा आहे. आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या ध्यान साधनेत आशीर्वाद, मोठ्यांचे, आई वडिलांचे, गुरुजनांचे आशीर्वाद घेणार आहोत. आणि आजपासून आपण आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहोत. आजच्या या ध्यान साधनेत नव्या ऊर्जा आपल्या जीवनात सामावून घ्यायच्या आहे. सर्व गुरूंचा, आई वडिलांचा, एंजल्सचा, ईश्वर गुरूंचा आशीर्वाद या पावन दिनी शरीर, मन, सात चक्र आणि औरामध्ये परिपूर्ण करायचा आहे. परिपूर्ण करायचा आहे, परिपूर्ण करायचा आहे. चला तर मग डोळे हलके बंद करायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचा आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य घेऊन येत आहे. जाणारा प्रत्येक श्वास आपल्या शरीरातून, आपल्या मनातून, आपल्या सात चक्रातून, संपूर्ण आवरातून सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायमस्वरूपी काढून टाकत आहे. कायमस्वरूपी काढून टाकत आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. आपली जी बॉडी आहे तिला डोक्यापासून ते पायापर्यंत रिलॅक्स करायचे आहे आणि स्वतःला अफर्मेशन द्यायची आहे की माझे शरीर रिलॅक्स होत आहे. माझे शरीर रिलॅक्स होत आहे, रिलॅक्स होत आहे. प्रत्येक श्वासासह आपण अधिक शांत आणि मुक्त होत आहोत. शांत आणि मुक्त होत आहोत. आता कल्पना करायची आहे, तुमच्या डोळ्यासमोर एक विशाल काळ्या पार्श्वभूमीचा स्क्रीन दिसत आहे. जणू एखाद्या खास थिएटरमध्ये तुम्ही एकटे बसला आहात. जस्ट इमॅजिन द स्क्रीन. आता त्या मोठ्या स्क्रीनवर हळूहळू पहिला फोटो येतो आहे. तो आपल्या जीवनातील अगदी जवळच्या व्यक्तीचा आहे. ती म्हणजे आपली आई. आपल्या आईचा सुंदर फोटो आपल्या समोर येतो आहे. तिच्या प्रेमळ हास्याने, तिच्या समर्पणाने आणि आपल्यावर असलेल्या अनंत प्रेमाने
आपलं मन भारावले जाते आहे. आता मनापासून आपल्या आईला म्हणायचे आहे, आई, माझ्या आयुष्यात मी एक नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहे. मला तुझे आशीर्वाद, तुझे प्रेम आणि तुझा अटूट आधार हवा आहे. सो आय जस्ट गिव्हिंग युअर ब्लेसिंग. तुझा आशीर्वाद, तुझे ब्लेसिंग मला पाहिजे आहे. आज व्यक्त व्हायचे आहे आपल्या आईसमोर. आज व्यक्त व्हायचे आहे आपल्या आईसमोर. नक्कीच आपली आई आपल्याला सपोर्ट करणार आहे. नक्कीच आपली आई आपल्याला सपोर्ट करणार आहे. आज आपल्याला आईचे आशीर्वाद घ्यायचे आहे. आणि आता त्या स्क्रीनवर दुसरा फोटो येतो आहे आणि तो आहे तुमच्या वडिलांचा फोटो. वडिलांचा फोटो जेव्हा पुढे येतो तेव्हा बऱ्याच गोष्टी डोक्यामध्ये फिरतात. बऱ्याचदा वडील आपल्याला रागावले असतील. काही कठीण क्षण आणि अनेक प्रेमळ शब्द मनात फिरतात. आपल्या वडिलांनी कुठल्या गोष्टीसाठी आपल्याला नाही म्हटले असेल किंवा त्यांचा रागही आपल्याला आलेला असेल. यदा कदाचित ते असं का म्हणत आहे, मला असं का करू देत नाही आहे. पण खूप दिवसानंतर आता समजते आहे की की ज्याही गोष्टींसाठी त्यांनी नाही सांगितले होते त्या काहीतरी योग्य कारणासाठीच होत्या. काहीतरी योग्य गोष्टी आपल्या लाईफमध्ये व्हाव्यात म्हणून सांगितल्या. आपल्या भावनांना स्वीकारून त्यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचे आणि त्यांच्या कठोर परंतु प्रेमळ उपदेशाचे स्मरण करा आणि त्यांना म्हणा, बाबा, आज मला आपल्या प्रेम आणि मार्गदर्शनाची अधिक आवश्यकता आहे. मी नवीन सुरुवातीच्या दिशेने पाऊल टाकत आहे. मला तुमचे आशीर्वाद, तुमचे शिकवणुकीच्या प्रकाशात मी वाटचाल करीन. नेहमी माझ्या सोबत राहा. त्यांना थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणायचे आहे. आता त्या स्क्रीनवर तुमचे जे गुरु आहे, तुम्ही त्यांना मानतात. त्यांच्याकडून तुम्ही खूप काही गोष्टी शिकल्या आहात. त्या गुरूंचे फोटो तुम्हाला तिथे दिसत आहे. यदा कदाचित तुमच्या शाळेतले गुरु असतील. काही गुरु महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाचे गुरु असतील. काही गुरु प्रोफेशनल लाईफ मधले असतील. तर काही गुरु पर्सनल लाईफ मधले असतील. काही गुरु स्पिरिच्युअल लाईफ मधले असतील. त्या प्रत्येकाचा फोटो त्या स्क्रीनवर दिसतो आहे. ज्यांनी आपल्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर आपल्याला शिकवले, मार्गदर्शन केले आणि प्रेरित केले. त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यातील ज्ञान आणि अनुभव आपल्या मनाला स्पर्श करतो आहे. त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो आहे. आपल्या गुरूंशी बोलायचे आहे. मी एका नवीन गोष्टीची सुरुवात करते आहे. तुमचा आशीर्वाद, तुमचे प्रेम, तुमचं सपोर्ट मला त्यासाठी पाहिजे आहे. गुरु, शिक्षक आणि मार्गदर्शक, तुमच्या प्रेमळ आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाबद्दल मनापासून तुमचे आभार. तुमचा आशीर्वाद आणि तुमचे प्रेम मला असंच या नवीन प्रवासासाठी मार्गदर्शक ठरेल. नक्कीच आपले आई वडील, गुरु, आपले मित्र मंडळी हे सर्व लोक आपल्याला या गोष्टीमध्ये सपोर्ट करणार आहे, प्रेम देणार आहे. सो त्यांना सांगायचे आहे, मी एका नवीन ऊर्जेला, नवीन गोष्टीला, नवीन कामाला सुरुवात करत आहे. सो मला तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, प्रेम, सपोर्ट याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यांना थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणायचे आहे. या ध्यान साधनेत
आपल्याला आपली अंतःकरणातील प्रेम, कृतज्ञता आणि उदर जागृत करण्यास मदत होत आहे. दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. सर्वांनी पाणी पिऊन घ्या. येस. चला, कसं वाटतंय? कोणाला आई वडील दिसले खरंच? हर्षवर्धन मॅडम बोला. इथे बघा इमोजीचे हँड असतात, ते तुम्ही हँड राईज केले ना तर मला पटकन तुम्ही ते फ्रंट पेजवर याल. 4 पेजेस आहे माझ्याकडे इथे. तर तुम्ही असा असा हात हलवला तर मला दिसणार नाही आहे. बोला खूप गंगा मस्त मॅडम बोला. वाटलं मॅडम. आणि हे मेडिटेशन जे घेते ना खूप कॉन्सन्ट्रेशन पण होते. आणि मॅम तुमची सकाळची लिंक असते का की तुम्ही असं घेता काय आहे मेडिटेशन असं काही? हो, येस, चालेल चालेल. येस. अनुराधा मॅडम बोला. हा दिसलं मॅम आई वडील. पण मॅम माझं ना थोडस असं डुलकी लागल्यासारखं पण होत होतं म्हणजे. येस, होतं. कधी मॅम नवीन असेल ना मेडिटेशन करायला तर होतं. गंगा मॅडम बोला. हा मॅम, मला पण आई वडील पण दिसले, माझे गुरु, होणारे गुरु पण दिसले आणि मध्ये मध्ये डुलकी पण लागत होती. अच्छा, अच्छा, अच्छा. ओके, अजून बाकी? थँक्यू. येस, येस. अजून बाकी कोण शेअर करेल अनुभव? बाकीच्यांना कोणालाच काही अनुभव नाही आला? मला करायचं हा बोला. बोला ना, स्पृहा मॅडम बोला. आई वडील दिसले आणि आमचे सर प्राध्यापक, कॉलेजचे सर, शाळेचे सर दिसलात. अच्छा. आणि पूर्ण असं नकल आणि येस, थोडा तुमच्याकडे नेट इश्यू आहे वाटतं. आवाज ब्रेक होतोय मध्ये. अच्छा, अच्छा. स्नेहा मॅडम बोला. आई वडील दिसले, गुरु पण दिसले आणि आई वडील दिसले तेव्हा थोडं इमोशनल हे वाटलं. अच्छा, म्हणजे अच्छा. असं म्हणजे जसं बाबांचं होतं तेव्हा पण असं म्हणजे का रागावले, मग त्यावेळी आपण चांगल्या गोष्टी आठवल्या काही, तर ते थोडं इमोशनल झाल्यासारखं फिलिंग आहे. अच्छा, अच्छा. व्हेरी गुड. चला, हे बघा आता बऱ्याच जणांचे हँड राईज आहे, पण आपला वेळ झालेला आहे. तर मी काय करते, ग्रुप ओपन करते. तुम्ही ग्रुपवर सगळ्यांनी शेअर करा आपले अनुभव. ओके, चालेल सर्वांना? चला, आपण आता थांबूया. दिव्य रेकी शक्ती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. बाय. थँक्यू मॅम. येस.